नमस्कार, मी प्रिया. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज इथे चमचमीत शेंगुळे कसे बनवायचे ते पाहूया. थंडीचे दिवस आहेत आणि तुम्हाला जर अशी छानशी गरमागरम आणि पौष्टिक डिश बनवायची असेल तर ही परफेक्ट रेसिपी आहे. तर आपण सर्वात आधी शेंगुळ्यासाठी जे पीठ लागतं ते मळून घेऊया. तर इथे मी तुम्हाला दाखवले तर हे याचे कुळीथाचे म्हणजेच हुलग्याचं पीठ होतं. म्हणजे आमच्या इकडे हुलगे म्हणतात आणि कुठे त्याला कुळीथही म्हणतात. तर त्याचं मी छोट्या गिरणीमध्ये दळून आणलं होतं पीठ. आता हे मी 1 वाटी पीठ चाळून घेतलंय. त्यात मी थोडासा जाडसर वाटलेला लसूण घातलाय, तुम्ही पाहिलं असेल. आणि 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे पहा. आणि याला आपल्याला छान पाणी टाकून एक पुरीचं जसे आपण कणिक भिजवतो तसा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि ह्याचे शेंगुळे हे बऱ्याच कोणी बेसनाचे करतं, कोणी ज्वारीच्या पिठाचे पण बनवतात. पण हे पारंपरिक पद्धतीने हे हुलग्याचे शेंगुळे बनवले जातात. आणि आता छोट्या गिरणीवर हे कुठेही तुम्हाला दळून मिळेल हुलग्याचे पीठ. आणि आता इथे पाहू शकता आपण कणिक भिजवून ठेवली आहे. थोडी 5 मिनिटं रेस्ट देऊया. आणि इथे मी तोवर शेंगुळे आपण जे शिजवणार आहे ते पाणी आपण इथे उकळायला ठेवणार आहे. आता इथे मी कढईमध्ये 1.5 चम्मच तेल टाकले. त्यात मोहरी तडतवली आहे छान. आणि त्यात थोडासा आबडधोबड कुटलेला लसूण घातलाय आणि थोडंसं हिंग आणि हळद आणि 1 चम्मच लाल तिखट घालून हे छान परतून घेतले पहा मी इथे. आता आपण याच्यामध्ये 1-1.5 तांबे मी पाणी घालते पहा. आणि 1 चम्मच मीठ घातलंय. मीठ आपण थोडं घातलंय कारण आपण पिठामध्ये पण मीठ घातलंय. आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे. आता इथे पाहत असाल तुम्ही, मी पोलपाटाला तेल लावून घेतली आहे आणि छोटासा पिठाचा गोळा तोडून घेतलाय आणि असे लांब लांब त्याचे शेंगुळे बनवून घेते. तुम्ही कुठल्याही आकारामध्ये बनवू शकता. कोणी कोणी सरळ पण बनवतात त्याला गोल न करता. आणि थोडेसे बारीकच ठेवायचे कारण ते शिजल्यावर थोडे फुगतात, त्यामुळे थोडेसे पातळच करायचे. आणि हे असे उभे जरी केले तुम्ही तरी चालतील. अशाच प्रकारे मी हे सगळे शेंगुळे तुम्हाला बनवून दाखवते पहा. खायला खूप छान लागतात. आणि थंडीत तर कारण हुलगे हे गरम असतात, त्यामुळे थंडीत मुलांना पण खायला खूप पौष्टिक असतात आणि मोठ्यांनाही खायला. आणि घरात जर तुमच्या कोणी आजारी पेशंट असेल, तोंडाला चव नसेल, तर तुम्ही ही रेसिपी बनवून दिली तर ते खूप आवडीने खातील पहा. आणि तोंडाला चव पण येते. आणि इथे पहा तुम्ही, मी सगळे शेंगुळे अशा पद्धतीने बनवून घेते. आणि तुम्ही हे बनवण्यासाठी घरातल्यांची पण मदत घेऊ शकतात. तुमच्या मुलांनाही तुम्ही याच्या बनवायला बरोबर घेऊ शकता. तर इथे पहा मी सगळे शेंगुळे बनवून घेतले आहेत. काही मी या प्रकारामध्ये केलेत पहा. तर आपल्या पाण्याला पण आता उकळी आले असेल ते पण आपण पाहून घेऊया. तर इथे पहा आपल्या पाण्याला छान उकळी आली आहे. आपण जे फोडणी दिले होतं शेंगुळ्यासाठी, आणि आपण त्यात हे सगळे शेंगुळे सोडून घेणार आहोत. इथे पहा मी सगळे शेंगुळे यात टाकून घेतलेले आहेत. आणि याला खूप वेळ लागत नाही शिजवायला. एक 10-15 मिनिटात हे शिजतात छान. आणि थोडे फुलतात पण, त्यामुळे थोडं बनवताना साईज थोडी पातळच करायची याची, म्हणजे खायलाही व्यवस्थित खाता येतं. तर याला आपण छान हलवून घेऊया आणि छान शिजून देऊया याला. झाकण वगैरे ठेवायची गरज नाहीये. असंच आपण याला थोडं मीडियम गॅसवर शिजून देणार आहोत. छान उकळी आले पहा आपल्या याला. गॅस कमी केलाय मी आता. हे कमी गॅसवर 10 मिनिटं शिजून घेऊया. आणि इथे पहा तुम्ही, एका वाटीमध्ये मी 1 चम्मच हे हुलग्याचं पीठ घेतलंय आणि ते थोडंसं पाणी टाकून मिक्स करतेय. हे पहा, त्यात एकदम गुठळ्या नाही ठेवलेल्या. आणि हे पाणी आपण यात टाकून घेऊयात. याने काय होतं की थोडासा या ग्रेव्हीला दाटसरपणा येतो आणि खाताना पण छान लागतं. तर थोड्या वेळाने थोडं पाहिलं तर तुम्ही हे छान आटून जाईल हे पिठामुळे. इथे पहा तुम्ही
शेंगुळे छान शिजलेत आपले. आता इथे कोथिंबीर टाकून घेते आणि हे पाणी पण छान आटलं याचं. आणि अशा छान छान चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.